मंडळी, आज पुन्हा एकदा त्या घरात काहीतरी घडतंय. पुन्हा एकदा त्या घरातल्या मुलानं काहीतरी उपद्व्याप केलाय आणि आज पुन्हा एकदा तो म्हणतोय, अगं अगं आई. बघूया तिथं काय घडतंय. माझ्या रंध्रात हिम्मत भर, माझ्या नसा नसात आत्मविश्वास भर, माझ्या शब्दात निडरपणा भर. मला ताकद दे मला देवा. जय महिष्मती. काय चाललंय तुझं? कशाला घशाच्या नसा ताणतोयस? आई उठ. आई काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. तुझा मुलगा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये. आई मी आता तयार आहे. येऊ दे बाबांना घरी, त्यांच्याशी मी बोलतो. तू टेन्शन घेऊ नकोस आई. मरशील त्यांच्या हातानेच. थोबड बंद ठेव. अजिबात त्यांना काही सांगायचं नाही. तू स्वतःहून मी सांगेन. ऐक माझं, ऐक. हे बघ लेकरा, मी सांगेन त्यांना. मी ऐक, माझ्या पद्धतीने समजावून सांगेन. ऐकतील बाबा. ठीक आहे, तू कर तुझ्या पद्धतीने. तू प्रयत्न कर. तू बोलू नको. मी काही बोलणार नाही. नाही पण मला तर कळत नाही. हे बघ आई, तू तुझे प्रयत्न कर, पण मी मात्र सत्याची कास सोडणार नाही. नेव्हर, ॲट एनी कॉस्ट. ओह माय गॉड. ते जर तुझ्या बोलण्याने ऐकले तर ठीक, नाही तर मी त्यांना खरं सांगून टाकणार. डोळे वटारून बघू नकोस आई, मला डोळे वटारून बघू नकोस. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी माझ्या बापाला घाबरत नाही. तर नाही आई, आज मला खरं बोलण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आई, झूठ बोलकर दरिया तो हम भी पार कर देते, मगर हर वक्त डुबा दिया हमें हमारी सच बोलने की आदत नहीं. काय चाललंय? आम्ही अब्बूजान आ गए. उर्दू बाबा, हिंदी आहे ते. उर्दू मध्ये वालिद तशरीफ फरमाइये असं म्हणतात. इलिटरसी हा हे काय चाललं आता? काय वाढून ठेवलंय माझ्या समोर? आई, बाबा आलेत. तू सांभाळ आता. म्हणजे मी सांभाळलंच असतं, पण माझा अभ्यास आहे ना. एव्हाना माझा अभ्यास पुढच्या टप्प्यात गेलाय. एक्सक्यूज मी. प्लीज. येस. नेहमी मुलाच्या शिक्षणाच्या आड येतात. माझ्या लेकराला कशाला बोलतोस मध्ये मध्ये? थोबड बंद ठेव ना. जरा गप्प राहा. खरंच बाबांचा काही नेम नाही. गप्प बस. साइन कॉस थीटा. टप्प्यात राहा. आता काय करशील बेटा? साइन कॉस थीटा. साइन कॉस थीटा. आई, तू सगळं बोल थेटा. थेट थोबड बंद ठेव. मी बघते, तू अभ्यास कर. काय? सकाळपासून मामांजींची खूप आठवण येते.
अरे बापरे, आज बाप आहे माझा गोष्टीत. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे बाबांना जाऊन 15 वर्ष झाली. 15 वर्ष तुला कधीच आठवण नाही आली, आज आली. बरं वाटलं मला. मलाच काय, ओंक्याला पण खूप आठवण येते सकाळपासून आजोबांची. मग खूप. माझे आजोबा हा आजोबा संपतराव. काय नाव आहे. आजोबांच्या नावातच किती गंमत आहे बघा. संपतराव. तरीही पुढच्या 2 पिढ्या वाढल्याच. संपतच नाही राव. माझा बाप आहे तो. ऐका ना, हुरळून गेले हो लेकरू माझं. हुरळून गेलंय. त्याला समजत नाही तो काय बोलतोय ते. ऐका ना माझं. अहो बिचारा सकाळपासून करतोय आजोबा आजोबा आजोबा. हे आजोबा आजोबा बडबडत बडबडतच दूध आणायला गेला. मग काय माती खाल्ली आता. मग काय नाही बाबा, मला रस्त्यावरती आजोबा दिसले, मग मी त्यांना घरी घेऊन आलो. ऐका ना, ऐका ना. ओ खरं चालेल. ऐका ना आई बघ, आजोबा. तुला मी बोललेलो ना, बाबा इमोशनल होणार आहेत. काय करते? मारू नका, मारू नका. कुठल्या म्हाताऱ्याला घरी घेऊन आलाय सगळं काय. कोणाच्या आजोबांना घेऊन आलाय. कोणाच्या नाही, त्याच्याच आजोबांना घेऊन आलाय. कुठला. अरे तुझे आजोबा जाऊन 15 वर्ष झाली आहेत. कोणाला घेऊन आलाय. अहो, त्याच्याच आजोबांना घेऊन आलाय तो. कसा आणेल आपल्या आजोबाला. बाबा अहो स्वतः संपतराव आले. काय बोल ओंकार, काय बडबड. एक मिनिट. तुमचे बाबा माझे आजोबा संपतराव. कोणाला अहो, आपलं आणलंय? लेकरू. संपत आजोबा. हो कोणतरी तो. अहो नाही हो, खरंच बाबा आहे. आलेत. आणि या लवकर. तू असं अहो ऐका ना. घरात कोणाला बाबा, तरी- शांत व्हा, शांत व्हा. ऐक. आजोबा आले. घाबरू नका. इकडे या संपतराव. इकडे या. घाबरू नका. हा, माकड घेऊन आलाय घरात. माकड नाही. बाबा घाबरू नका. शांत म्हणजे शांत. बर. माकड नाहीये ते. तुमचे बाबा माझे आजोबा संपतराव आहेत ते. उतरा खाली. हे माकड म्हणजे माझा बाप तुमचे आहे. बाबा माझे आजोबा. तू माकडाला आजोबा बोलतो. अहो घाबरू नका हो तुम्ही. अंकिता माकडाला पाठवा आधी बाहेर. माकड नाही, आजोबाच आहेत ते. मामांचे आहेत. याला का. अहो ऐका, माकड नाहीये ते. ऐका. तो माकड एकदम घाबरू. बाबा एकदम दचकू. शांत शांत. ऐका, घाबरू नका. आई कोणाला बोलतेस तू. अंगात रग असावी लागते. बाकी भरगतचं मिशी वाढवून दुसऱ्यांच्या जीवावर कोणीही उड्या मारू शकतं. म्हणजे मी तुझ्या जीवावर उड्या मारतो. अहो, नका ना मारू. अहो, नका ना मारू. भेकड आहेस भेकड. मला मारायला माकड घेऊन आलायस. हिम्मत असेल तर एकटा लढ ना. चालला मैदान एकट्याला मार. कोण आहात तुम्ही? कोण आहात? बाप लेक आहात ना? का गल्लीतले छपरी पोरं आहात एकमेकांच्या जीवावर उठलात ते? याला बोलला तू. हे तुम्ही असं वागता ना, म्हणून मग मामांजी तुमच्या मागे लागतात. तू डोक्यावर पडलीस काय. तू पण घ्यायच्या नादाला लागतेस. मामंजी माकडाला मामंजी बोलतेस अहो तू. तुम्हाला कळत नाहीये, ते खरंच मामांजी आहेत. मामांजी मला माहितीये, मामांजी नेहमी म्हणायचे, मी जरी नसलो तरी माझा वास कायम या घरात राहील. माझ्या प्रसादला मला माझ्या छत्रछायेखाली ठेवायचंय. नाही सांगू शकत हो कोण कधी कुठल्या रूपात आपल्याकडे येईल. ऐका ना, मामांजी. मामांजी. बाबा कोणाशी स्पर्धा कराल. काहीतरी स्टँडर्ड असायला पाहिजे ना. बापाशी स्पर्धा, मुलाशी स्पर्धा. कशाला. त्यांना खाली उतरवायचंय ना. 1 मिनिट. संपत आजोबा
खाली या, खाली या. इकडे 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 ठरलंय. बघितलं, इतकं सोपं आहे खरंच. बाबा बाबा विश्वास ठेवा, हे आपल्या आजोबाच आहे. आई आई अगं मी दूध आणायला गेलो ना तेव्हा आजोबांच्या मालकाने ना त्यांना रस्त्यावर असं सोडून दिलं होतं. अगं बाई, मला भरून आलं. अगं माझं लेकरू होते. मला बघवतच नव्हतं. माझं बाळ माझे आजोबा संपतराव कचरा कुंडीतलं काळं पडलेलं केळं खात होते. माझे आजोबा 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 बोलू नको. त्या माकडाला आजोबा आजोबा बोलू नकोस. त्या माकड माझा बाप नाहीये. अहो ते मामाचीच आहे तो. मी तुम्हाला किती वेळा सांगू, ऐका ना, माझी पण खात्री पटत नव्हती आधी, पण मी त्यांची बघा बघा हे हे असे माकड चाळे माझा बाप अजिबात न करायचा. माझा बाप त्याची पायरी ओळखून होता. नाही हो, ते मामांजीच आहे तो. अहो तुम्हाला काय सांगू, ते मामांजी सारखंच वागतायत. सकाळपासून माझ्याकडे सारखा सारखा चहा मागतायत. तुम्हाला माहितीये ना मामांजीनं केवढा चहा लागायचा. इतकंच काय, मग अशी ती शेजारीन आली होती वेंगुर्लेकर बाई. ढुंकून पण बघितलं नाही मामांजींनी तिच्याकडे. मग मामांजींना सवय नव्हती परक्या बाईकडे अशी ढुंकून बघायची. तो बरा तिच्याकडे बरा गेलाय. बाबा सई मॅडमना चावलेलं माकड हेच तर नसावं. त्याला बोलव त्याला परत. संपा मामांजी इकडे सावकाश. मामांजी मामांजी काय याला आत्ताच्या आत्ता जंगलात सोडून नाही नाही नाही. याला जंगलात सोडून ये. नाही नाही, मी त्याला कुठे जाऊ देणार नाही. हा मी पण नाही. आई त्याला मी कुठे जाऊ देणार नाही. मी माझं कुटुंब आणि आता माझे आजोबा यांची मी तुटा आता होऊ देणार नाही. भिकाऱ्या ठरव आधी काय बोलायचं. तुटा असा शब्द मराठीत नाही आहे. काय असू दे ते काय. थांबा ना आजोबा, तुमचीच बाजू मांडतो, तुम्ही काय माझ्यावर चढताय. त्याला आत्ताच्या आत्ता सोडून ये. नाही माझं ठरलंय. मी माझा निर्णय घेतलाय. काय बाबा काय काय अगं आई बघ रे बघ, ते माकडासारखं माकड त्याला पण फालतुगिरी सहन होत नाही रे. चालेल तरी माझं ठरलंय. काय ठरलंय? मी आई हा? माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. म्हणजे मी माझं करिअर निवडतोय. काय करणार आहेस? मी माकडवाला होणार. काय करू मी बाबा तुला कुठे नेऊन कर विकू बाबा मी काय? सांग उद्या कुठे नेऊन विकू. कर बाबा रे, बाबा तुम्ही समजून घ्या. मी माकडवाला होणार आणि ना आजोबांना देशा परदेशात घेऊन जाणार, त्यांचे खेळ करणार. खरं सांगतो, मी ढोल वाजवणार, आजोबा त्यांचे खेळ करणार आणि आमची आजोबा आणि नातवाची जोडी जगप्रसिद्ध होणार. बाबा खरं सांगतो, मी त्याला सगळे शिकवले. थांबा तुम्हाला दाखवतो. जमू रे जी उस्तादजी, संपतराव अपना खेळ दिखाएगा. दिखाएंगा. चल हो जा शुरू. ठीक आहे मामांजी. अगं तुला कुठला थांबा तुम्ही बघा 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 बघा. हे सगळे फालतुगिरी नाही बंद कर. ऐका मामांजी. हे शिकवलंस. हे मी नाही शिकवले. हे शिकवलंस त्याला. हे मी नाही शिकवले बाबा, शपथ हे मी नाही शिकवले. मी दुसरंच काहीतरी शिकवलेलं. अहो नाही मामांजी, असं नाही करायचं. साला मारतोय तर वरती सलाम करतोयस, मारतोयस तर मारतोय, सलाम करतोयस. बाबा ही गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी आहे यांच्याकडून. उद्यापासून तुम्ही मला मारा पण सलामी पण द्या. चांगलं वाटलं आई. ह्याला जंगलात सोडून ये ओंक्या. नाही बाबा ऐका, मी आहे ना बाबा तुम्ही ऐकून तर घ्या. मी माकडवाला द फुटपाथ गेम या नावानं बिझनेस सुरू करणार. आजोबा आहेतच खेळ करायला आणि आजोबा टोपी घेऊन लोकांकडनं पैसे गोळा करतील आणि मला वाटतं आई तारेवरची कसरत करेल. आई तू करू शकतेस. मी करते. आई तारेवरची कसरत ही काही बाई जन्माला नवीन आहे. नाही आई तू करशील. मी साथ देईन. आई प्रॅक्टिस कर. मी साथ देईन. बघा आई पण तयार आहे. हा मी साथ जगात देईन. खेळ होईल. मी करीन. हा आई मी करीन. आई शाबास. आई दॅट्स द स्पिरिट. आई म्हणून मला तुझा अभिमान आहे. शाबास आई नीट कॉन्सन्ट्रेशन कर. आई नीट शाबास. आई हे तुला जमणार आहे. आई प्रॅक्टिस कॅन मेक
परफेक्ट परफेक्ट मॅन. आई तू समजून जा. आई शाबास. आई तुला होणार आहे. आई 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 शाबास. आई बॅलन्स कर. आई बॅलन्स कर. फालतू आई शाबास. बाबा. आई होते. आई जमते. हे आई जमते. शाबास आहे. आई सलामी दे. आई सलामी दे. शाबास. ओ आई आई बॅलन्स कर. शाबास. आई आई जमते. केवढा अभिनय तो, केवढा अभिनय. बाबा बाबा मी काय म्हणतो, एखाद्या संडेला जर तुम्हाला सुट्टी असेल तर टायर मधून उडी मारायला येता. तेवढाच हातभार होईल आपल्या बिझनेसला. हा बाबा. ऐक ना, हे हा तुझा खेळ झाला ना, तार घेऊन जा, बांबू फक्त मला द्या. कशाला पाहिजे तुम्हाला बांबू? मुलगा काहीतरी करतोय तर त्याला साथ द्या ना. अगं, हे भिकार चळ लागलेत त्याला. कसले बेकार चढ लागलेत? ते काय नाही, ह्या घरात हा राहील किंवा ते माकड राहील. कोणी कुठे जाणार नाही. कोणी कुठे जाणार नाही. हे दोघं या घरात राहतील, तुम्ही निघून जा. काय उपयोग आहे तुमचा या घरात राहून तरी? सकाळपासून मामांजींनी किती मदत केली आहे मला माहितीये का तुम्हाला? मला वरचे डबे काढून दिलेत, कपडे वाळत घालून दिलेत. एवढंच काय दुपारी माझ्या केसातल्या ओवा पण काढल्या त्यांनी. एवढी कामं कोण करतं? आणि आता तुमच्यासाठी दारूची बाटली. बांबू दे रे. शपथ घेतली होती ना तुम्ही मागे, व्यसन सोडणार म्हणून खांडेकर. हा? ही माझी नाही. मारू कुठे जाऊन? हे बघ, काय ही- करू रे तुझ्या हे बापाचं? बघ. खोटा शब्द घ्या आणि मारून टाका मला. तुमच्या बायको आई. मारून टाका. जाते आई. जीव देते मी आता. आई तू मरण्याची भाषा करू नकोस. आई काय करू रे मी? नाही. लेकरं, मी काय करू? मी कंटाळल्या माणसाला. नाही आई नाही. अरे मरे हमारे दुश्मन. हा? आई आजपर्यंत तुझा मुलगा आहे ना तुझ्या सोबतीला? हो रे माझा लेक. तोंडातून एकही शब्द काढला नाही आपण आणि या निर्दयी खोटारड्या माणसाबरोबर जीवन व्यतीत केलं. अरे तुझं पण नाही झालं रे, भिकार आहे. तुम्ही मेला त्या. दोघं मेला. ए बेटा, ये जाड़िया, मेरे बच्चों का मारता कर तू. ये मोटे, तू गया अभी काम से. लालू, ए लालू उठ. अरे उठ ना. काय करतायत ते? चावेल परत. मार हातात होता, येतात ना मगाशी. मार मत. लालू इधर बैठ. अरे बेटा किधर था तू? अरे मैं तेरे को कितना ढूंढा. तू इकडे. इधर है दाढ़ी, तू इधर आ. ए लेकरं, ये सोने. ए इधर आ तू. कोण आहे हा? हाँ, मैं चाय पीने के लिए गया. ये इधर केला खाने बैठा था. ये इसको घर पे लेके आया. मैं छोड़ेगा नहीं तेरे को. भाई एक मिनट भाई, गलत फहमी हो गई. वो है ही ऐसा, वो गंदा है, वो ऐसा कुछ भी उठा के लेके आता है. माफ कर दो. तुम भी मारता है इसको? नहीं, वो उसको मैं जाम उंगलियां इसलिए मारा, बाकी कुछ नहीं. माफ कर दो, ऐसा नहीं होगा. हाँ, ठीक है. सॉरी भाई, निकलो. लालू. अच्छा सुनो ना, हाँ? ये इसका एक्चुअल नाम लालू है. नहीं, उसको प्यार से लालू बोलता है. इसका असली नाम संपतराव है. मामाजी, मामाजी, जाऊ नका. हे खोटं बोलतो.